आरती ताई. करूया सुरुवात. आवाज येतोय? येतोय आवाज? हो, आता येतोय. सुरुवात करूया ना? हो हो. सुरुवातीच्या श्लोकाने सुरुवात करूया. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वशिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. सगळ्यांची दिवाळी अगदी आनंदात आणि उत्साहात पार पडली अशी आशा आहे. आता दिवाळीनंतरच्या या पर्वानंतर आता आपण नव्या उत्साहाने आणि आणखी जोमाने आपल्या अभ्यास वर्गाला पुन्हा सुरुवात करूया. परमार्थ मार्गावर आलेल्या साधकाचं ध्येय तर आता निश्चित झालंय. आणि सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे, या मार्गाने जाण्याची तयारी ही झाली आहे. पण तरीही शिष्याच्या मनात अद्याप अनेक शंका शिल्लकच आहेत. काय गंमत आहे नाही? समर्थ अगदी आपल्या पातळीवर येऊन स्वतः शंका उपस्थित करून निरसनही करतात. ज्ञानी आणि अज्ञानी अशा दोन्ही प्रकारच्या शिष्यांबद्दलचं त्यांचं हे अंडरस्टँडिंग खरंच कमाल वाटते. असो, तर या शंकांचं निरसन, सगुणाचं भजन का करायचं, याविषयीच या 7व्या सगुण भजन समासाचं चिंतन आज आपल्या समोर सादर करणार आहे डॉक्टर पूजा अवसरे. पूजा डॉक्टर काकांची अनुग्रहित आहे आणि व्यवसायाने डेंटल सर्जन आहे. तिने मुलुंडमध्ये मकरंदबुवा रामदासींचं भागवत देखील आयोजित केलं होतं. आणि शिवाय पादुका दौऱ्यातही तिचा अतिशय सक्रिय सहभाग असतो. अशा या अतिशय गुणी, तरुण आणि उत्साही आणि अभ्यासू पूजाला मी विनंती करते की तिने तिच्या चिंतनाला सुरुवात करावी. पूजा. आरतीताई, आवाज येतोय माझा? हो, येतोय. धन्यवाद. नमस्कार करते सगळ्यांना. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरूंना आणि समर्थ रामदास स्वामींना नमस्कार करते. आपल्या आचार्या सौ माधुरीताई आणि सौ अलकाताईंना वंदन करते आणि दशक 6 समास 7 सगुण भजन या समासातून माझ्या अल्पबुद्धीला जे समजले त्याचे चिंतन मांडते. खरं म्हणजे तितका अभ्यास नाहीये, जेवढं आहे तेवढं प्लीज करेक्शन सांगावे नंतर. चिंतन मांडते. समर्थांनी देवशोधन या दशकात खऱ्या देवाचा शोध घेताना अद्वैत तत्वज्ञानातील काही तत्वांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. सृष्टिकथन या मागील समासात दृश्य जग मिथ्या आहे आणि खरा देव हा निर्गुण, निराकार, आनंदमय, ज्ञानमय आहे हे सांगितले आहे. मूळ देवापर्यंत जाण्यासाठी समर्थ म्हणतात, सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. श्रीराम. मूळ तत्व हे निर्गुण आहे, ज्ञानमय आहे असे शब्दज्ञान झालेल्या श्रोत्यांच्या मनात शंका आली आणि त्यांनी विचारले. खरं म्हणजे श्रोते म्हणजे आपणही त्यात मोडतो, अज्ञानी माणसांमध्ये आहोत. दृश्यसृष्टी मिथ्या आहे, नाशिवंत आहे, मग सगुणाचे भजन उपासना का करावी? निर्गुण हे सार रूप असून त्यात सगुणाचा मागमूसही नाही, मग सगुण भजनाचे महत्व काय व लाभ काय? ज्ञान हे सर्वश्रेष्ठ साधन आहे,
मग उपासनेसारखे निकृष्ट साधन का करावे? समर्थ याला उत्तर देतात की ही गुरु आज्ञा आहे. गुरुचे वचन प्रतिपाळणे हे मुख्य परमार्थाचे लक्षण. वचनभंग करिता विलक्षण सहजेची झाले श्रीराम. इथे नुसते गुरुचे वचन पाळणे असे न म्हणता प्रतिपाळणे असे म्हटले आहे. म्हणजे श्री गुरूंची आज्ञा आपण पहिली त्याच्याकडे, त्या मार्गदर्शनाकडे ते प्रमाण मानून वागण्याची अपेक्षा आहे. गुरुवचन हे देवाज्ञेपेक्षा, धर्मापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. त्यांच्याच वचनाने परमार्थ सिद्ध होतो. त्यांची अवज्ञास परमार्थाची दारे बंद होतात. त्यावर श्रोता म्हणतो की श्री गुरूंची आज्ञा प्रमाण आहे, हे मान्य आहे, म्हणजे प्रमाण आहेच. पण मला शंका आहे, मला प्रश्न आहेत की सगुण उपासनेचे प्रयोजन काय आणि मोक्ष मार्गात सगुणाची मदत कशी होते? प्रारब्ध बदलत नाही तर लोकांनी ईश्वर उपासना का करावी? खरं म्हणजे या प्रश्नातच सकामता, फळ मिळण्याची अपेक्षा आणि व्यवहारातील फायदे अशा बुद्धीच्या श्रोत्याची जाणीव होते. श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे 15 ते 44व्या ओव्यांमधून युक्तिवाद आणि स्वानुभव यांच्या आधारे समर्थांनी दिले आहे. श्रोत्याला आता युक्तिवाद कसा मांडलाय तर श्रोत्यांनाच प्रतिप्रश्न करून समर्थ विचारतात, ज्ञान झाले म्हणजे नक्की काय झाले? तर शरीर व मनाची कार्ये थांबली आहेत का? तहान, भूक, मलमूत्र विसर्जन ही शरीर धर्म थांबली आहेत का? मग भजनच तेवढे का थांबवावे? शरीर व मन हे मायेच्या कक्षात असल्याने त्यांची आखलेली कामे सुरूच असतात. आपण नोकरीत वरिष्ठांपुढे लाचारी पत्करतो. मात्र संपूर्ण विश्वाची सत्ता ज्याच्याकडे आहे, जो निरपेक्षपणे या सृष्टीचे संचालन करतो, पालन पोषण करतो, ब्रह्म आदी देव सगळे त्यांचे भजन करतात. त्याला शरण जाण्यास कसला अहंकार असावा? आपण उपासना न करण्याने त्याचे खरं म्हणजे तर काहीच जात नाही, त्याचे काहीच नुकसान होत नाही. आपल्याला व्यवहारी भाषा नीट समजते, त्यामुळे नुकसान हा शब्द वापरला. जर त्याची सत्ता चराचरात आहे तर आपल्या बुद्धीवरही असणारच. त्याच्या इच्छेने आपल्या सर्व क्रिया चालतात. हे मानायला पण आपल्याला कमीपणा असतो. जे मुळात आपण करतच नाही त्याचे कर्तृत्व घेणे कितपत योग्य आहे? मी ब्रह्मरूप झालेलो नाही हेही आपण कबूल करत नाही. याचा अर्थ अज्ञानाचा लेश अजून दडून राहिलेला आहे. त्यामुळे ब्रह्माचा अनुभवही नाही आणि सगुण भजनही नाही. नुसता देहाभिमान तेवढा शिल्लक राहिलेला आहे, तेवढाच आहे. ह्याचे आपण आत्मपरीक्षण करावे असा समर्थांचा हेतू आहे. म्हणून तुकाराम महाराजही म्हणतात, पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा सांडू नये. म्हणून भगवंताचे भजन मोठ्या आवडीने करणाऱ्याला श्री गुरुमुखातून निर्गुणाचे ज्ञान जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते चांगल्या रीतीने रुजते. कारण उपासनेने अंतःकरण शुद्ध होत असते. अज्ञानी माणसाला दृश्य जगाचा अनुभव असल्याने आणि देहबुद्धीच असल्यामुळे सुरुवात ही दृश्यापासूनच केली की हळूहळू निर्गुण तत्वाकडे जाण्याचा मार्ग सापडतो. दृश्य जगातले शाश्वत तत्व म्हणजे ईश्वर, जो अनादी अनंत आहे, व्यापक आहे, त्याची ही व्यापकता, त्याचे कार्य ध्यानात येणे फार गरजेचे आहे. पण अज्ञानी माणूस मात्र देहबुद्धीमुळे मी कर्मांचा करता आहे असे कर्तृत्व स्वतःवर ओढवून घेऊन भ्रमात राहून, ह्या भ्रमात की मी करता भोगता आहे, भगवंताशी दुरावतो आणि दुःखी होतो. ह्या मीपणाच्या अहंकाराला घाला घातलाय समर्थांनी. ते म्हणतात की अनंत कोटी ब्रह्मांडाच्या आयुष्याच्या मानाने आपले आयुष्य क्षणिक आहे. हे आधीच्याही देवशोधन समासात आपण हे जाणले आहे की संख्यावार मांडला आहे. भगवंत सदा सम सर्वत्र आहे. खरं म्हणजे आपला श्वासही आपल्या मर्जीने आपण घेत नाही. आपले प्रभाव क्षेत्र तर नगण्यच आहे. देव त्रैलोक्यावर सत्ता चालवतो. सर्व काही भगवंतामुळे चालले आहे असा निश्चय झाला की अहंकार कमी होतो. निरपेक्ष भावनेने कर्म होतात. रामाच्या इच्छेने, रामामुळे आणि रामासाठी अशी भावना दृढ होते.
त्याची आपल्यावरची कृपा पाहून कृतज्ञता वाढते आणि त्याच्या त्याच्याबद्दल प्रेम वाढत जाते. भगवंताला शरण जाऊन सेवाभाव निर्माण होऊन दास्य भक्तीचा उदय होतो. मीपणा आणि देहबुद्धीचा विसर पडतो. सतत त्याचेच चिंतन होऊन श्रद्धा वाढते आणि त्याचे रूपांतर अखंड ध्यानात होते. ध्यानाची पराकाष्ठा झाली की दिव्य प्रेम म्हणजे आत्मनिवेदन घडून येतं. ही प्रक्रिया समर्थांनी 22व्या ओवीमध्ये सांगितली आहे. ओवी क्रमांक 30 यामध्ये समर्थ असं सांगतात, मनी धरावे ते होते. याचा असाही अर्थ होऊ शकतो की रामाला मनात निश्चयाने धरले की त्याच्याशी ऐक्य होतं. ही वरची प्रक्रिया तीच आहे. त्या सगुण तत्वा मागचं निर्गुण तत्व अनुभवाला येतं. स्वानुभवाबद्दल समर्थ म्हणतात की रामरायाची उपासना सेवा केल्याने त्यांचा परमार्थ सिद्ध झाला. संतांच्या अंतरंगाची हीच अवस्था असते. देहाने उपासना आणि व्यवहार सुरू असतात आणि अंतरंगाने ते त्या निर्गुण तत्वाशी ऐक्य साधून असतात किंवा ते एकरूपच झालेले असतात. अशा अनुभवी संतांना श्रीगुरूंना संपूर्ण शरण जाऊन त्यांच्या मार्गदर्शनाने उपासना करत राहावी. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली यांनीही हेच सांगितले आहे. ही ज्ञानोत्तर भक्ती आपल्या संतांनी केली. ज्ञान झाल्यावरही देहाला सगुण उपासनेत गुंतवलं आणि अंतर्विवेकाने मीपणा दूर टाकून निर्गुण तत्वाशी एकरूप राहिले. हनुमंताने म्हटले आहे की सगुण रूपाने मी रामरायांचा दास आहे आणि आत्मरूपाने आम्ही एकच आहोत. ही दास्य भक्तीमुळे ऐक्यता आली. दशरथी रामापासून ते आत्मरामापर्यंतचे देवशोधनाचे मार्गदर्शन समर्थांनी सगुण भजन या समासात सांगितले आहे. भजन म्हणजे भंजन करणे, असाराचे भंजन करत आत्मपरीक्षण करणे आणि अहंकाराचा देहबुद्धी हळूहळू कमी करत ईश्वर कृपा व श्रीगुरूंच्या कृपेमुळे सगुण रामातून त्या निर्गुण रामाचा शोध घेण्यामध्ये आपल्या सर्वांना मार्ग शोधायचा आहे. संत ज्ञानदेव महाराज म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. तुझं स्थूल म्हणू की सूक्ष्म रे, स्थूळ सूक्ष्म एकू गोविंदू रे. तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे, दृश्य अदृश्य एकू गोविंदू रे. शुद्ध भाव, श्री गुरूंचे मार्गदर्शन याप्रमाणे उपासना, सारासार विवेक यांच्या साह्याने सगुणाचा धागा धरून आपल्या सगळ्यांना मूळ स्वरूपाचा अखंड अनुभव येऊ ही श्री गुरु चरणी प्रार्थना करते आणि माझे चिंतन इथेच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. पूजा, छान झालं चिंतन. गुरु आज्ञेबद्दलचं आणि गुरु आज्ञा कशी महत्वाची याचं पुन्हा एकदा समर्थ याही समासात आपल्याला पटवून देतात आहेत. अज्ञानामुळे आणि मुख्य म्हणजे अज्ञानामुळे आलेल्या अहंकारामुळे, अहंकारच आपल्या आत्मज्ञानाच्या आड कसा येतो आणि तो जर घालवायचा असेल तर त्याला शरणागती पत्करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. हे खूप छान समजावून सांगितलंस. मनी धरावे ते होते, हे छानच म्हणजे आवडलं मला ते खूप, की रामाला मनी जर धरलं तर आत्माराम होण्याकडे तो मार्ग, रामाला मनी धरलं तर आत्मारामापर्यंत आपण नक्कीच पोहोचू शकू. दशरथी रामापासून आत्मारामापर्यंत शोध घेत पोहोचणे हीच खरी उपासना आहे. आणि यासाठी तू छान उदाहरणं देत पटवून दिलं. संत तुकारामांचं, माऊलींचा तो अभंगही छानच आहे. तो सगळ्यांना माहितीचाच अभंग आहे. छान झालं तुझं चिंतन. यानंतरचा समास आहे तो दृश्य निरसन. आपल्या आजूबाजूला दिसणारं, अनुभवाला येणारं हे जे जगत आहे ते मिथ्या, खोटं मानायचं आणि जे निर्गुण तत्व आहे, जे दिसतही नाही, भासतही नाही, ते मात्र आहे आणि आहेच.
हे सगळं गौडबंगाल आपलं चांगलाच गोंधळ उडवतं. आणि याला असं का म्हणायचं याचं अगदी अनेक उदाहरणांसह समर्थ विश्लेषण करतात. आणि उदाहरणे इतकी आपल्या आजूबाजूची रोजच्या नेहमीच्या अनुभवातली देतात की ते सहजतेने पटत जातं. अगदी बोट धरून समर्थ आपल्याला योग्य त्या वाटेवर नेण्यासाठी नेहमीच तयार असतात. त्याची पुन्हा एकदा प्रचिती हा समाज वाचताना येते. या समासाचं चिंतन प्रस्तुत करणार आहे सौ प्राजक्ता श्रावती. आपल्या या दासबोध चिंतनिका या अभ्यास वर्गासाठी ची पडद्यामागची कलाकार म्हणायला हरकत नाही, कारण ऍडमिन म्हणून त्या अतिशय समर्थपणे या सगळ्या टेक्निकल बाजू सांभाळतात आपल्या या अभ्यास वर्गाची. आणि इतरही अनेक अभ्यास वर्गांना त्या ऍडमिन म्हणून सगळं सांभाळून घेतात. प्राजक्ता सुद्धा डॉक्टर काकांच्या अनुग्रहित आहे. शिवथरघळीशी अगदी घट्ट नातं जे बाल आणि युवा शिबिरापासूनच जुळलेलं आहे आणि अजूनही सर्व शिबिरांमध्ये सहभागी व्हायला तिला आवडतं. समर्थ कृपेनेच डॉक्टर काकांसारखे श्रीगुरु लाभले असं तिचं म्हणणं आहे. त्यांचा व्यवसाय वेब ऍप्लिकेशन डेव्हलपमेंटचा छोटेखानी व्यवसाय आहे. मी प्राजक्ताला विनंती करते की तिने आपलं चिंतन मांडावं. प्राजक्ता. धन्यवाद आरतीताई. आवाज येतोय माझा? हो येतोय. बरं, सुरुवात करते. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या सद्गुरूंना साष्टांग दंडवत घालते. आपल्या आचार्या अलकाताई आणि माधुरीताई यांनाही माझं विनम्र अभिवादन. आपले सगळेच सह अभ्यासी ज्यांच्यामुळे खूपच छान अभ्यास होतोय, छान छान शिकायला मिळतंय, त्यांचे सगळ्यांचं सुद्धा मी अभिवादन करते. आता आरतीताईंनी अतिशय सुंदर प्रस्तावना केली आणि पूजाचं सुद्धा आजचं जे चिंतन होतं ते अतिशय मार्मिक होतं. तोच धागा पकडून मी आता माझं चिंतन समोर मांडते. दशक 6वा देवशोधन हा दासबोधातील अतिशय महत्वाचा दशक आहे. शोधन म्हणजे गाळून घेणे. हा दशक अद्वैत वेदांतावर आधारित असून याच्या अभ्यासाने देव, जीव, जगत, ईश्वर, माया, ब्रह्म इत्यादी संकल्पना स्पष्ट होण्यास खूप मदत होते. पहिल्या दशकात जसं म्हटलंय की मुख्य ब्रह्माचा निश्चयो, मुख्य देवाचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो, हे सगळे निश्चय सुरू होण्यास या दशकापासून सुरुवात होते. आणि त्यातला दृश्य निरसन हा समास मला आज चिंतनासाठी लाभला आहे. निरसन म्हणजे निराश करणे, अर्थात नाश करणे. पण दृश्य जगताचा जो निराश करायचा आहे तो व्यावहारिक दृष्टीने करायचा नसून ह्या दृश्य जगताचा फोलपणा लक्षात घेऊन त्याचा बाध करणे ह्या अर्थाने निरसन अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात, भ्रमरूप विश्व स्वभावे, तेथे काय म्हणून सांगावे, निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे भ्रमरूप. म्हणजे त्या एका ब्रह्मतत्वाखेरीज आपल्याला जे जे काही आढळतं दृश्य जगतात ते सारं भ्रमरूप आहे असंच समर्थ म्हणतात. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परः या सूत्रानुसारही जीवाचे स्वस्वरूप आपल्या लक्षात येण्यासाठी जगाचे मिथ्यत्व मनात ठसणे फार महत्वाचे आहे असे अधोरेखित होते. इंद्रिये ही स्वभावतःच बहिर्मुख असतात. व्यवहार्य जगातील जडणघडणीत जीवाचा आपल्या इंद्रियांवर अतिशय विश्वास असतो. किंबहुना व्यवहार योग्य व्हायचा असेल तर तसे शिकवलेच जाते. स्वतःच्या डोळ्यांनी पाहूनच खात्री कर, ऐकूनच विश्वास ठेव, अशा प्रकारे शिकवले गेल्यामुळे जे पाहतो तेच आणि तेवढेच खरे अशी आपली धारणाच बनून गेलेली असते. वास्तविक पाहता इंद्रिये ही केवळ सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणजेच जगण्याची अंतरप्रेरणा हिच्याच हिशोबाने माहिती पुरवत असतात. त्या व्यतिरिक्त त्यांचा कोणताही पर्पज नाहीये. आता उदाहरण द्यायचं झालं तर साखर आपल्या जिभेला गोड लागते. पूर्वी साखर आजच्या एवढी सहजतेने उपलब्ध नव्हती आणि पूर्वीची जीवनशैली ही अतिशय खडतर होती. अशा वेळी गोड लागणारी साखर शक्ती पुरवण्यासाठी खाणे हे योग्यच होते. परंतु तीच साखर
आधुनिक जीवनशैलीमध्ये किती त्रासदायक ठरते हे आता आपण रोजच अनुभवतो. गोडवा अनुभवणाऱ्या जिभेच्या कितपत आहारी जायचे हे आपल्या स्वास्थ्यानुसार ठरवावे लागते. आणि जी गोष्ट रसनेची तीच अन्य इंद्रियांच्या बाबतीतही समर्पक आहे. त्यामुळे इंद्रियांच्या आहारी, इंद्रियांनी जे दिसते समजते त्याच्या आहारी न जाता त्याच्या पलीकडेही बघण्याचा गरज समर्थ आपल्याला इथे लक्षात आणून देतात. इंद्रियांच्या करवी येणाऱ्या माहितीवर अवलंबून बुद्धी निश्चय करत असते आणि येथेच मनुष्याचा विशेष अहंकार जन्म घेतो. आपली ज्ञानेंद्रिये आपल्याला फसवूही शकतात अशी पुसटची कल्पना सुद्धा जीवाला नसते. केवळ मला अनुभव आला म्हणून तेच खरे हा दुराग्रह काही योग्य नाही. शास्त्र ग्रंथ आणि संत स्वानुभवाच्या आधारावर काही संकल्पना समजवून देत असतील तर स्वतःचा अनुभव तेवढाच सत्य आणि बाकी त्याचे काही स्पष्टीकरण असूच शकत नाही असा हट्ट करणं योग्य नाही. जे दिसते तेवढेच खरे असे म्हणणाऱ्यांना समर्थ इथे जड बुद्धीचे, अज्ञानी जीव आणि भ्रमिष्ठ सुद्धा म्हणतात. परंतु जे जे दिसते ते खरंच खरे असते का, किंबहुना ते सारेच खरे असते का? परमार्थाच्या क्षेत्रात व्यावहारिक संकल्पनांचे अनलर्निंग आवश्यक आहे. म्हणजे आपली पाटी कोरी केल्याशिवाय, जुने संस्कार पुसल्याशिवाय नवे संस्कार, नव्या संकल्पना आपल्याला धारण करता येणार नाहीत. संत आणि सद्गुरू सांगतात की ब्रह्मसत्यम जगत मिथ्या. येथे मिथ्या शब्दाचा अर्थ समजून घेण्याला विशेष महत्व आहे. मिथ्या म्हणजे जे सत्य नाही आणि असत्यही नाही ते. सत्य नाही कारण सत्य हे त्रिकालाबाधित असलेच पाहिजे असा नियम आहे. दृश्य जगत तर सतत बदलत असते. आज आहे तसे ते प्रलयकारी असणार नाही. आपल्याला उदाहरणासाठीच घ्यायचं असेल तर माझा स्वतःचा देह आज आहे, पण काही वर्षांपूर्वी तो नव्हता आणि आणखीन काही वर्षांनंतरही तो नसणार आहे. त्यामुळे माझा देह सत्य आहे असं म्हणायला वावच नाहीये. असत्य म्हणजे जे कधीच असू शकत नाही असे. उदाहरणार्थ सशाला शिंग असणे कधीच शक्य नसते. सशाला जर शिंग आले तर तो ससा राहणारच नाही. पण दृश्य जगत तर दिसतं ना, म्हणजे ते आहे, अनुभवाला येतं, म्हणून ते असत्य असणेही शक्य नाही. म्हणून जे सत आणि असतच्या लक्षणांच्या विलक्षण म्हणजे त्याहून वेगळे असते त्याला मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे कल्पित किंवा भासमान. आता भास किंवा भ्रम यांचा नाश सत्य परिस्थितीच्या ज्ञानानेच होतो. आपल्या भोवतालचे दृश्य जग हे देखील भासमान आहे, भ्रामक आहे. हा नवा संस्कार समर्थ या प्रकरणातून, या समासातून आपल्यावर करू पाहत आहेत. तेही गुरु शिष्य संवाद रूपाने आणि समर्थांच्या खास शैलीत अनेक उदाहरणे आणि दाखले देत. मृगजळ किंवा स्वप्न हे आपल्या दैनंदिन जीवनात नेहमीच अनुभवाला येणारे भास आहेत. पण सरावाने का होईना आपण ते भ्रम आहेत हे लक्षात ठेवून तेथून आपले लक्ष काढून घेऊ शकतो. त्याहून स्थूल असे अगदी हुबेहूब दिसणारी काही चित्र, मूर्ती, भुसा भरलेले प्राणी, लाकडी किंवा दगडी पुतळे इत्यादी जेव्हा आपण पाहतो तेव्हाही त्यांचा कृत्रिमपणा आपल्याला अनुभवाने आणि सरावाने पटतच असतो. नाटक किंवा चित्रपटातील जे नटनटी असतात ते सुद्धा हुबेहूब सोंग वठवत असले तरी त्या खऱ्या नाहीत हे आपल्याला विचाराने कळते. यानंतर समर्थांनी काही विशिष्ट परिस्थितीत पदार्थशास्त्राच्या नियमांमुळे होणारे भ्रम, ज्याला आपण इल्युजन्स म्हणतो, त्याची सुद्धा तपशीलवार यादी दिली आहे. डोळा बोटाने जर दाबला तर समोरच्या वस्तूच्या 2-3 प्रतिकृती सुद्धा भासतात. किंवा वेगाने फिरणारे शस्त्र किंवा तंतुवाद्याच्या तारा ह्या ताणामुळे अनेक झालेल्या भासतात. जलाशयात भासणारे प्रतिबिंब उलटे दिसते म्हणून काही आपण खरंच माणूस उलटा झालाय असं समजत नाही. एका बिंबाची जेव्हा अनेक आरशात प्रतिबिंब दिसतात तेव्हा आपल्याला हे कळते की मूळ माणूस एकच आहे. ही आणि अशी रोजच्या जीवनातली, रोजच्या अनुभवातली उदाहरणे समर्थ देतात. यावरून असे लक्षात येते की दृश्य जगतात जे खरेपणाने दिसते त्याचे खरे स्वरूप जर समजून घ्यायचं असेल तर ते विचारांनी पडताळून घेता येतं. मुळात हे जग मिथ्या आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ते का दिसते किंवा अनुभवास का येते याचे उत्तर मायेच्या प्रभावाने असे दिले आहे. ही सगळी जादू माया करत असते. यालाच समर्थ मायेची बाजीगरी म्हणतात. बाजीगरी हा शब्द येथे जादू या अर्थाने वापरलेला आहे. जसा एखादा जादूगर जेव्हा जादूचे प्रयोग करतो तेव्हा ते पाहणारे जे दिसते ते खरे मानतात आणि त्यामुळे विस्मयचकित होऊन जातात. परंतु जादूगार काही स्वतःच्या जादूला भुलत नाही. त्याला पक्के ठाऊक असते की तो केवळ हातचलाखी करत आहे. जसा व्यवहारात जादूगार जादू करतो त्याप्रमाणे ईश्वरही माया शक्तीने
हे दृश्य जगत तयार करतो. मनुष्याची बाजीगरी म्हणतात तसेच समर्थ माया मिथ्या बाजीगरी असेही म्हणतात. त्याचप्रमाणे राक्षसांची वोडंबरी म्हणजेच इंद्रजाल किंवा कपटविद्या किंवा काही मायावी शक्ती त्यांना अवगत असतात, त्यांनी ते दृश्य तयार करतात, त्याला वोडंबरी असं म्हणतात. ही देखील ही जी राक्षसांची वोडंबरी आहे ह्यांनी तर कधी कधी साक्षात भगवंताच्या अवतारांना देखील काही क्षण भुरळ घातलेली आहे. अर्थात त्यामागे दुर्जनांचा संहार करण्यासाठी केलेल्या लीला आहेत हे आपल्या लक्षात येतं. पण तरीही दृश्य निरसनाचे महत्व ह्या सगळ्या ज्या माया किंवा ज्या जादू आहेत किंवा किमया आहेत त्या अधोरेखित करतात. ईश्वराने सृष्टीची रचना केली तीच मुळात कर्मविपाकानुसार भोग भोगायची व्यवस्था करण्यासाठी. त्यामुळे मायेचा खेळ फक्त ईश्वरच जाणतो. जो ब्रह्मज्ञानी असतो तो मात्र या खेळाचे कौतुक पाहू शकतो आणि आपल्यासारखे सामान्य जीव मात्र मायेला सत्य मानून त्या योगे सुखदुःखे भोगत राहतात. मायेचा प्रभाव हा केवळ दृश्य जगतावर चालतो. या दृष्टीने दृश्य निरसनाचे फारच महत्व आहे. शरीरही दृश्य आहे त्यामुळे तेही माईकच. पण शरीराच्या आत व्यापून असणारे आत्मा नावाचे तत्व आणि अनंत कोटी ब्रह्मांडाला व्यापून असणारे ब्रह्म नावाचे तत्व यावर मात्र मायेचा प्रभाव अजिबात चालत नाही. कारण माया जी नाही तीच असेच जिचे स्वरूप आहे ती माया मुळात अस्तित्वातच नसते. मायेचे कार्य दिसते पण तो भास असतो. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर त्याला अध्यास म्हणतात आणि हेच ओळखणं अतिशय महत्वाचं आहे. ज्या पदार्थावर अध्यास होतो त्याला अध्यस्थ म्हणतात. अध्यस्थ मिथ्या असतात. अध्यस्थाला अधिष्ठानाशिवाय सत्ता नसते आणि हे अधिष्ठान ब्रह्माचे असते. म्हणजेच त्या दिसणाऱ्या सर्व मिथ्या पदार्थांचे असणे हे ब्रह्माच्या सत्तेवर अवलंबून असते. त्यामुळे जगत रूपाने परिणाम पावलेल्या मायेच्या मायेत न अडकता तिला बाधित करून आपले लक्ष मूळ अधिष्ठानावर ठेवावे. आता मिथ्या पदार्थांचे अधिष्ठान ब्रह्म कसे हे समजून घेण्याचा मी थोडासा प्रयत्न केलाय. कदाचित काही चुकलं असेल तर माधुरी मावशी सांगतीलच. पण आपण जेव्हा म्हणतो की जे दिसतं त्याचं अधिष्ठान ब्रह्मच आहे तर आपल्याला नेहमी काय दिसतं? आपल्याला नाम आणि रूप दिसतं. आपण दृश्य जगत हे केवळ वस्तूंच्या नाम आणि रूपांनीच ओळखतो. परंतु त्यामागे अस्ति भाती प्रिय हे 3 धर्म सुद्धा दृश्य पदार्थांना असतात. अस्ति हे सत्स्वरूपाचे, भाती हे चित स्वरूपाचे, तर प्रिय हे आनंद स्वरूपाचेच अंग होय. त्यामुळे दिसणाऱ्या सर्व पदार्थांचे मूळ हे अधिष्ठान रूप मूळ किंवा अधिष्ठान हे सच्चित स्वरूप ब्रह्मच आहे असा पडताळा आपल्याला करता येतो. म्हणूनच हे जग खरे न मानता त्यामागील ब्रह्मतत्वाचे अनुसंधान ज्ञात्याने ठेवायला हवे. असे नाही केले तर माणूस या माईक जगाच्या कल्पित बंधनांमध्ये अडकून सुख दुःखे जन्म मरण भोगीतच राहील. दृश्य जगताच्या भ्रमाला ओळखू न शकल्याने त्याला कधीही मोक्ष मिळू शकणार नाही. भ्रम कसा होतो हे समजण्यासाठी माझे सद्गुरू एक छान गोष्ट सांगतात. एका आरशासमोर एक चिमणी गेली. तिला आरशात तिचेच प्रतिबिंब म्हणजे दुसरी चिमणी दिसू लागली. चिमणी त्या दुसऱ्या चिमणीला चोच मारू लागली. एक तर चोच किंवा आरसा यापैकी काहीतरी फुटेपर्यंत हा झगडा चालूच राहणार होता. कारण दुसरी चिमणी ही मुळात भास आहे किंवा भ्रम आहे हेच मुळात पहिल्या चिमणीच्या लक्षातच येऊ शकत नाही. चिमणीला तिच्या बुद्धीनुसार दुसरी चिमणीच तेवढी दिसते. पण माणसाचे मात्र तसे नाही. मनुष्याला प्रगत बुद्धी मिळाल्याने त्याच्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे त्याने जगाचा अफाट पसारा मांडलेला आहे. तो दृश्य जगतात अधिकच उरफटत जातो, किंबहुना तेवढेच खरे असे मानून आयुष्यभर वागत राहतो. इथेच माणसाचे नरदेह मिळूनही केवढे मोठे नुकसान होते हे याच समासातील ओवी क्रमांक 37 आणि 44 मध्ये समर्थ सांगतात. ही समजण्यातली गफलत, घोटाळा जाणीवपूर्वक, विवेकपूर्वक, प्रयत्नपूर्वक दूर करता यायला हवा. संत, श्रीगुरु, शास्त्र ग्रंथ यांवर विश्वास ठेवून खोलात जाऊन विचार करायला हवा. चिमणीच्या गोष्टीत अविद्येला आरशाचे रूपक दिले आहे. अविद्या दूर होत नाही तोपर्यंत जग खरं वाटणं चालूच राहणार. प्रयत्न केला तर माणूस हे समजून घेऊ शकतो. ओवी क्रमांक 38 ते 43 मध्ये समर्थ अविद्येचे वर्णन करतात. कारण जी अविद्या सांडायची ती नेमकी आहे कशी हे कळल्याशिवाय तिचे निरसन कसे होणार. ओवी क्रमांक 38 मध्ये समर्थ स्पष्टपणे सांगतात की दृश्यभास अविद्यात्मक,
तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचारला. या ओळीचा अर्थ फार खोल आहे आणि हाच खरं तर आपल्या चिंतनाचा विषय आहे. अविद्या ही टू फोल्ड आहे, म्हणजेच दोन पदरी आहे. ती दोन प्रकारे काम करते. मी देह आहे हा अविद्येचा विलास, आणि हे दृश्य जग भासते तोही अविद्येचाच आविष्कार. आपल्याला होणारा भ्रम जसा जीवासंदर्भात आहे तसाच तो जगतासंदर्भातही आहे. आपल्याला जे गुण दिसतात तेच दुसऱ्यात जेव्हा आपल्यात जे गुण असतात तेच आपल्याला जेव्हा दुसऱ्यात दिसतात तेव्हा त्या माणसाशी आपले चांगले पटते की नाही. इथेही अगदी तसंच आहे. जीव आणि जगत ही दोन्ही अविद्येचीच कार्य असल्यामुळे, म्हणजेच त्यांचे गुणधर्म समान असल्यामुळे जीवाला जग खरं वाटतं. पण ब्रह्मवस्तू ही जीवापेक्षा अतिशय भिन्न आहे. ती अविद्येच्या पलीकडची आहे. ती काही जीवाला जाणता येणार नाही, त्यामुळे ती खरीही वाटत नाही. ब्रह्म, माया, अविद्या असे काही असेल ह्याची पुसटशी कल्पना ही बरेचदा सामान्य जीवाला नसते. त्यामुळे तो या दृश्य पसाऱ्यातच अधिकाधिक गुरफटत जातो. खरा मी कोण हे कळण्यात माणसाचा घोटाळा होतो आणि तसाच जगताच्या संदर्भातही होतो. समर्थ म्हणतात, इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो, दोहींमध्ये महासंदेहो पैसावला बळे. अध्यात्माकडे न वळलेल्या माणसाला मी माझा देह आहे असा ठाम विश्वास असतो. अगदी साधना करणाऱ्या साधकाचेही देह तादात्म्य जाणे अतिशय कठीण असते. माझ्या सद्गुरूंनी देहासंबंधीची पकड ढिली करण्यासाठी एक सोपा मंत्र दिला आहे. जे माझे आहे ते मी नाही, हाच तो मंत्र. ठणकणारे डोके माझे असते, त्यामुळे खरा मी हा त्या डोक्यापेक्षा आणि देहापेक्षा वेगळाच असणार आहे हे लक्षात येते. जे माझे आहे ते मी नाही हा मंत्र जसा देहाबाबतीत वापरता येतो तसाच तो दृश्य जगासंदर्भातही वापरता येतो. घर माझे असेल तर घर म्हणजे मी नाही, कुटुंब माझे असेल तरी कुटुंब म्हणजे मी नाही. अशा प्रकारे विचार करत राहिला की देह आणि जगत यांच्याबद्दलची आसक्ती, त्यांच्यात गुंतून राहणे हळूहळू कमी होऊ लागते. अतिशय बळकट असणाऱ्या देहबुद्धीला घट्ट पकडून जेव्हा आपण ब्रह्मवस्तूला पाहण्याचा प्रयत्न करायला जातो तेव्हा हे दृश्य जगत प्रचंड पर्वताप्रमाणे मार्गात उभे राहते. समर्थ येथे ही युक्ती करतात की एकदा दृश्य जगत हे मिथ्या आहे हे शिष्याच्या लक्षात आले की तो अडथळा निकालात काढून पुढच्या समासात देहबुद्धीची लक्षणं समर्थ त्याला शिकवतात. ब्रह्म ही काही पाहण्याची वस्तू नसल्याने मुख्य ब्रह्माचा निश्चय हा डोळा या इंद्रियाने करणे कसे शक्य आहे. आपल्या अवतीभोवतीची प्रत्येक गोष्ट हे दृश्य जगत हे केवळ चर्मचक्षूंनी पाहण्याची सवय सोडून ज्ञानचक्षूंनी देखील पाहायला शिकणे, विवेक करायला शिकणे म्हणजेच खऱ्या अर्थाने दृश्य निरसन. दृश्य निरसन या प्रकरणाचा आपल्या वैयक्तिक साधनेच्या दृष्टीने उपयोग कसा करता येईल याच्याबद्दल काही विचार मांडते. जे जे दिसते ते ते नासते हा सोपा मंत्र लक्षात ठेवला तर दिसणाऱ्या आसक्ती वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरची आसक्ती आपल्याला कमी करता येऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की काही जणांना असा विचार नेहमी मनात घोळवणं जमत नसेल तर आपल्या आवडत्या दैवताचे नाम सतत घेत राहावे. दिसणारी प्रत्येक गोष्ट ही त्या ईश्वराचीच योजना आहे असा भाव ठेवावा. असे केल्याने दृश्य जगताऐवजी इष्टदैवतावरचे प्रेम वाढत राहते. सगुण भजन समासाच्या शेवटी समर्थ उपासनेने काय होते हे सांगताना म्हणतात, सकळ मिथ्या होऊनी जाते हे रामभजने कळो येते, दृश्य ज्ञानियांच्या मते स्वप्न जैसे. आणि हे कालांतराने प्रयत्नांनी हळूहळू होत राहतं. केवळ नामसाधनेने सुद्धा हे साधता येतं. तिसरी गोष्ट अशी की रोजच्या जीवनात दृश्य निरसनाचा आपण कसा वापर करावा याच्यावर उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी माझे सद्गुरू काडेपेटीचे उदाहरण देतात. इंद्रिये ही स्वभावता बहिर्मुख आहेतच, तसेच ती ज्वालाग्राही आहेत, म्हणजेच हायली इन्फ्लेमेबल आहेत असं डॉक्टर काका म्हणतात. म्हणजेच ती लगेच पेट घेतात. पण आपल्या अंतःकरणापासून जर आपण काडेपेटी लांब ठेवली तर इंद्रियातील इंधन पेट घेणार नाही. जग दिसायचे तसे दिसतच राहणार आहे. इंद्रिय इंधन पुरवतच राहणार आहेत. काडी ओढून आपण प्रक्षोभ करून घ्यायचा की काडेपेटी दूर ठेवून इंधन उडून जायस्तोवर शांत राहायचे हे आपल्या हातात असते. अंतःकरण जर आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात ठेवले तर इंद्रिये काहीही दाखवत आपली अंतर्स्थिती आपण सांभाळू शकतो. आपला हा दृश्यापासून निर्गुणापर्यंतचा प्रवास गुरुकृपेने सुफळ होवो अशी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि मी इथे थांबते.
जय जय रघुवीर समर्थ. प्राजक्ता, खूपच छान अभ्यास पूर्ण झालं. इंद्रियांच्या आहारी न जाता त्या पलीकडे बघण्याची गरज रसना आणि साखरेच्या उदाहरणातनं खूप छान सांगितलं. आणि आपलं जे मायेच्या प्रभावातून बाहेर येण्यासाठी आपल्याला अनलर्निंग करायला हवं, हे किती खरं आहे. आपण इतकं कंडिशन माइंडनी सगळ्या जगाकडे पाहत असतो. प्रत्येक गोष्ट आपण कुठच्या तरी रिलेशन मध्ये पाहत असतो, रिलेटिव्हली त्याचा विचार करत असतो. त्यासाठी खरोखरच आपल्या म्हणजे डिकंडिशनिंग आपल्या माइंडचं करणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठीच मायेचं खरं स्वरूप ओळखून आणि तरच आपण मायेचं स्वरूप ओळखलं तरच त्याच्या प्रभावामधून आपण बाहेर येऊ शकू आणि तरच आपण मायेचा बात करू शकू. हे छान सगळं समजावून सांगितलं. डॉक्टर काकांचे वेगवेगळे दाखले देत त्या 2-3 मंत्र खूपच छान सांगितले. आपल्या साधनेसाठीचे की माझे आहे ते मी नाही, जे दिसते ते ते नासते. आणि हे शेवटचं काड्यापेटीचं उदाहरण तर खरोखरच छान आहे की आपण जर अंतर ठेवलं तर आपल्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता तेवढी तेवढी कमी होईल आणि आपण आपल्या मार्गात निर्धोकपणे पुढे पुढे जात राहू. या पुढच्या चिंतन जे या दोन्ही समासांवर आणखी सखोल आणि विशेष चिंतन करण्यासाठी मी माधुरीताईंना विनंती करते. आज अलकाताई आपल्या दुसऱ्या आचार्य त्या आज उपस्थित राहणार नाहीयेत, त्यामुळे आज माधुरीताई एकट्याच पूर्ण वेळ आपलं चिंतन सादर करतील. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. येतोय ना आवाज? हो येतोय. हा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. समर्थांना साष्टांग नमस्कार करते. त्याचबरोबर आपले सगळ्यांचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांनाही साष्टांग नमस्कार करते आणि माझ्या चिंतनाला या ठिकाणी सुरुवात करते. सुरुवातीला ज्या दोन्ही वक्त्यांनी आज अतिशय सुंदर पद्धतीने जे चिंतन मांडलेलं आहे की पूजा अवसरे सगुण भजनाबद्दल बोललेले आहेत. संपूर्ण समासाचा आढावा त्यांनी जो काही घेतला आहे तो अतिशय व्यवस्थितरित्या आणि त्यातले नेमके बारकावे शोधत शोधत सगळे बारकावे सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे. आणि सगुणाचं भजन म्हणजे समर्थांनी जे सांगितलं आहे की सगुणाच्या भजनानेच मला ज्ञान झालं, तो जो काही विषय सगळा आहे, शिष्याला पडलेला प्रश्न आणि मग त्या शिष्याला दिलेलं उत्तर, अतिशय सुंदर पद्धतीने हा सगळा पूर्ण समास जो काही आहे हा चिंतनासाठी पूजाताईंनी घेतला होता आणि तो सुंदर पद्धतीने मांडलेला आहे. त्याचबरोबर दृश्य निरसन जे काही आहे, प्राजक्ता तुझा तर काही प्रश्नच नाही. नेहमीच तू खूप छान बोलतेस. मी आता तू मावशी म्हटल्यामुळे मी तुला आगज म्हणते आहे. तर त्यामुळे खूप सुंदर पद्धतीने तुझं ही चिंतन जे काही आहे तर तू मांडलेलं आहेस. सुंदर पद्धतीने उदाहरणं देत देत आणि मुख्य म्हणजे सगळा बेस जर का पक्का आहे, तुझ्या बोलण्यामध्ये अतिशय कॉन्फिडन्स वाटत होता आणि त्या कॉन्फिडन्सच सांगतोय की तुझ्या सगळ्या संकल्पना ज्या काही आहेत त्या सगळ्या संकल्पना अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहेत आणि त्यामुळेच तू इतक्या कॉन्फिडन्सली बोलू शकलीस आणि विचार मांडू शकली आहेस. या दोन्ही बाबतीमध्ये दोन्ही या समासांवरती आता थोडस चिंतन जे काही आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगुण भजनाच्या संदर्भामध्ये आधी आपण थोडासा विचार करूया. अलकाताई नाही, मागच्या वेळेस सुद्धा अलकाताई नव्हत्या, पण आणि आताही सुद्धा त्या नाही आहेत. त्यांची उणीव आपल्याला सातत्याने भासतच राहते, कारण अलकाताईंच्याही बोलण्यामध्ये सतत खूप छान छान विचार जे काही आहेत आणि टिप्स ज्या काही आहेत त्या आपल्याला सतत त्या अलकाताईंच्या चिंतनातून आपल्याला मिळत असतात. त्यामुळे त्यांची उणीव आपल्याला भासते आहे. आपण मनोमनच त्यांना नमस्कार करूया आणि या ठिकाणी आता मी माझ्या चिंतनाला सुरुवात करते. सगुण भजन हा समास सांगताना समर्थांनी सांगितलं की मी स्वतः सुद्धा सगुण भजन केलेलं आहे.
एकदम निर्गुणापर्यंत माणूस जाऊ शकत नाही. जसं समर्थांच्या ओवीचा दोघींनीही उल्लेख केला की सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, तर सगुणाचा आधार घेत घेतच आपल्याला निर्गुणाकडे सातत्याने वाटचाल करावी लागते. कारण सगुणाचं बाबासाहेब बेलसरांनी त्यांच्या या दासबोधाच्या चिंतनामध्ये सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपला देह जो काही आहे तो सगुण आहे आणि म्हणून आपल्याला देव देखील काय लागतो तर सगुणच लागतो. आणि आपला देह आपल्याला जितका सत्य वाटतो तितकाच तो सगुण देव सुद्धा काय आहे सत्य आहे असं जर मानलं आणि असं मानून ती उपासना करत गेलो, ती अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत श्रद्धेने ती उपासना तशा प्रकारची भावना ठेवून जर करत गेलो तर आपली देहबुद्धी जायला खूप मोठी मदत होते. म्हणजे देहबुद्धी जाण्यासाठी हा सगळ्यात चांगला उपाय जर कोणता असेल, कारण आपण देहात आहोत आणि आपला देह सगुण आहे आणि म्हणून सगुणाचीच आधी आपल्याला काय आहे आवश्यकता आहे. आणि म्हणून गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा साधनाची जी 4 अंग सांगितलेली आहेत त्या साधनाच्या 4 अंगांमध्ये त्यांनी एक सगळ्यात महत्वाचं अंग सांगितलं ती म्हणजे सगुणोपासना सांगितली, दुसरं नम्रता सांगितली, तिसरं अन्नदान सांगितलं आणि चौथं नामस्मरण सांगितलं. तर या 4 गोष्टींचा त्या ठिकाणी सातत्याने या साधनेमध्ये उपयोग करत करत आणि सगुणोपासना केल्याचा परिणाम नेमका काय होतो तर सगुणोपासना करत गेल्यामुळे हळूहळू चित्त जे काही आहे ते द्रवित होत जातं आणि द्रवित झालेलं चित्त जे आहे तर ते मग अंतःकरण शुद्ध होतं त्याने. आणि म्हणून अशा पद्धतीने ही सगुणोपासनेचं महात्म्य जे काही आहे ते समर्थांनी स्वतःच या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पूजाताईंनी तो सुद्धा विषय खूप छान पद्धतीने मांडला की सगुणाच्या नंतर निर्गुण जरी प्राप्त झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या संतांनी सगुण सोडलेलं नाही. निर्गुण प्राप्त होऊन सुद्धा पुन्हा सगुणाचाच त्यांनी काय केलं आहे तर कारण एकतर त्यांच्या इंद्रियांना वळण पडलेलं असतं, त्यांच्या इंद्रियांना तशा प्रकारचं वळण पडलेलं असल्यामुळे सुद्धा ते निर्गुण प्राप्त झाल्यावर म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा सगुणाची भक्ती जी काही आहे ती सगुणाची भक्ती ते करतच राहतात. एकतर तो उद्देश असतो की पडले वळण सकळ इंद्रिया, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यद्यत आचरती श्रेष्ठा तत्तत इतरे जनाहा असं भगवद्गीता सांगते. आणि कारण जर का त्या संतांनीच किंवा श्रीगुरूंनीच ती भक्ती सोडून दिली निर्गुण प्राप्त झालं म्हणून, तर त्या ठिकाणी काय होण्याची शक्यता असते तर त्यांच्या पाठीमागे असणारे त्यांचे जे अनुयायी आहेत तर ते अनुयायी त्यांना सातत्याने पाहत असतात, त्यांना ऑब्झर्व करत असतात आणि त्यामुळे मग श्रीगुरु किंवा संत जे आहेत ते जर का हे उपासना वगैरे काही करत नाही आहेत किंवा भक्ती करत नाही आहेत असं जर आपल्याला दिसलं तर मग अनुयायी सुद्धा ते सोडून देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी समर्थांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की बाबा रे तू काय सोडतोस, तू जरी तुला ज्ञान समजा परोक्ष ज्ञान जरी तुला प्राप्त झालं, अपरोक्ष ज्ञानाचा विचार तर पुढचा आहे पण परोक्ष ज्ञान तुला शिष्याला माहिती झालेलं आहे की नेमकं काय सत्य आहे आणि काय असत्य आहे. मग दिसणारं सगळं जे काही आहे ते असत्य आहे, तर ही सगुणाची उपासना सुद्धा दिसणाऱ्या गोष्टीमध्येच मोडते. आणि म्हणून शिष्याला हा प्रश्न पडलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मग शिष्याचं निरसन करताना समर्थ या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने सांगतात की तू काय सोडलंस, तू खाणं पिणं सोडलंस का, तू देहाचे व्यवहार सोडलेस का, तू काही सुद्धा सोडत नाहीस, मग तू हेच का म्हणून सोडतोस. आणि अशा पद्धतीने त्या शिष्याला त्यांनी समजावून सांगितलं आणि सुंदर अशा पद्धतीने त्यांनी एक दृष्टांतही त्याच्यामध्ये दिला की साहेबास लोटांगणी जावे आणि निच्यासारखे व्हावे आणि देवाचं न म्हणावे हे कोण ज्ञान. समर्थ इथे सांगताय की आपला जो साहेब असतो त्या साहेबाला सुद्धा आपण काय जातो तर लोटांगण जातो आणि तिथे त्याचं दास्यत्व पत्करतो आणि दास्यत्व पत्करून आपण त्याची सेवा किंवा त्यांनी सांगितलेलं काम जे आहे ते काम अतिशय उत्कृष्टरित्या करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मग जो सगळ्या जगाचा स्वामी आहे त्या जगाच्या स्वामीला मात्र ते म्हणतात की का म्हणून न म्हणावे, की त्या जगाच्या स्वामीला न मानून कसं चालेल. आणि म्हणून हे संपूर्ण जग जो चालवतो आहे, ज्या ईश्वराची सत्ता आहे त्या ईश्वराला त्या ठिकाणी मग सातत्याने काय करावं तर त्याचं भजन करावं
अशा पद्धतीने ते म्हणत आहेत. आणि म्हणून हे जे काही सगुणाचं जे भजन आहे ते कोणी सुद्धा टाकलेलं नाही. ज्ञानदेवांनी आपल्याला पाहिलेलं, आपण चरित्र वाचलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे की ज्ञानदेवांनी सुद्धा नामदेवांना घेऊन तीर्थयात्रा केलेल्या आहेत. ते विशिष्ट उद्देश समोर ठेवून त्यांनी तशा प्रकारचं, म्हणजे निर्गुण प्राप्त झालेले असताना योगेश्वर, ज्ञानियांचे राजे योगेश्वर आहेत, योगी आहेत, आणि तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या नामदेवांना घेऊन तीर्थयात्रा केलेल्या आपल्याला दिसतात. किंवा नाथांनी सुद्धा पैठणामध्ये विठ्ठलाची पूजा अर्चा शेवटपर्यंत ते करीतच राहिलेले आहेत. आणि त्यामुळे तुकोबा सुद्धा तेच म्हणतात की काय तर हे रामभजन जे आहे हे सोडता उपयोगाचं नाही. आणि म्हणून सगुणाचं भजन करता करताच खरं म्हणजे गोंदवलेकर महाराज आणखीन एका ठिकाणी असं म्हणतात की निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही. हे जरी खरे असलो तरी सुद्धा सगुण खरे मानून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत जाता येत नाही. आणि म्हणून सगुणोपासनेच हळूहळू सगुणोपासना अत्यंत प्रेमाने आणि श्रद्धेने करता करता एकीकडे स्वतःचा विसर जो काही आहे तो जर का पडायला लागला तर खऱ्या अर्थाने मग माझा अहंकार जो काही आहे किंवा मी जो काही आहे तो गळून पडायला मदत होते. आणि मग शेवटी म्हणजे मग मी जर का गळून पडला तर मग तू म्हणून असलेला जो काही भगवंत आहे तर तो सुद्धा हळूच काय होतो, गळून पडतो. आणि अशा पद्धतीने मग मी तूपणाची झाली बोलवणं आणि एका जनार्दनी श्री दत्त ध्यान, हे असं जे काही एकनाथ महाराज म्हणत आहेत तर ते सगुणाची उपासना करता करताच. आणि खरं पाहिलं असता सगुणाशिवाय आपला देह सगुणात आहे, आपण जी काही उपासना करतो ती सुद्धा सगुणाच्या माध्यमातून, म्हणजे आपल्या देहाच्या माध्यमातूनच करतो. आपण मनाच्या माध्यमातूनच निर्गुणाचं चिंतन जे काही करतो ते निर्गुणाचं चिंतन करताना सुद्धा मनाचाच आपल्याला वापर करावा लागतो. आणि मला सगळ्यांना माहिती आहे की मन कसं आहे तर ते मिथ्या आहे. म्हणजे सगुणाच्या माध्यमातूनच अशा पद्धतीने आपण निर्गुणाचा सुद्धा विचार जो काही आहे किंवा चिंतन जे काही आहे ते सातत्याने करत असतो. आणि म्हणून सगुणाची उपासना केल्याशिवाय निर्गुण उपासना करतो असं म्हणणं हे त्याचं मर्मच त्याला कळलेलं नाही, हा त्याचा अर्थ होतो. कारण 12व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की क्लेशोधिकतर असते शाम, ही निर्गुणाची उपासना कशी आहे तर अत्यंत क्लेशदायी आहे, अत्यंत कठीण आहे. आणि म्हणून सगुणाच्या उपासनेकडे भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी झुक्त माप जे काही आहे ते सगुणाच्या उपासनेला दिलेला आहे. आणि अशा दृष्टिकोनातून हा सगळा विचार जर का आपण केला तर या समासाचा सगुणाचं भजन जे समर्थ म्हणत आहेत की अशा पद्धतीने, कारण स्वतः समर्थांना सगुणाचं भजन केल्यामुळेच काय झालेलं आहे तर ज्ञान झालेलं आहे. असं त्यांनी स्वतःच काय या समासामध्ये की रघुनाथ भजने ज्ञान झाले, रघुनाथ भजने महत्व वाढले, म्हणून या तुआ केले पाहिजे आधी, असं ते सांगताहेत की रघुनाथाचं भजन करता करताच हळूहळू हळूहळू अहंकार जो काही आहे, मी करता हा भाव आहे, हा भाव हळूहळू गळून पडायला लागतो. आणि जसा जसा तो भाव गळून पडायला लागतो तसा तसा तू करताय ही भावना वाढीच लागते. म्हणजे मी करता हा भाव गळून पडतो, तू करता हा भाव वाढीच लागतो. आणि म्हणूनच आपले सद्गुरू डॉक्टर काका आपल्याला सांगतात की जीव जो करता आहे त्या कर्त्याने करवी त्या ईश्वराच्या आज्ञा पाळून, अकर्ता आत्मा मी आहे. हे वाक्य अगदी सगळ्यांनी आपण ऐकलेलं आहे की अकर्ता आत्मा मी आहे, याचा काय घ्यावा तर अनुभव घ्यावा. म्हणून जीवाने ईश्वराच्या आज्ञा पाळायच्या म्हणजे नेमकं काय करायचं, त्या आज्ञा पाळायचा याचाच अर्थ रघुनाथाचं भजन करायचं. जे जे काही संतांनी सांगितलेलं आहे ते रघुनाथाचं भजन करत करत, आणि त्या रघुनाथाचं भजन करताना तो रघुनाथ सुद्धा कसा आहे तर तो रघुनाथ जो आहे, एक हिंदी कवी असं म्हणतो की एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठा, तीजा राम जगत पसारा आणि चौथा राम सबसे न्यारा. तर आता या पहिल्या सगुण असलेल्या, सगुण साकार असलेल्या म्हणजे दाशरथी रामाचं भजन करता करता मग दुसरा राम जो आहे तो घटघटाने बैठा, घटघटात बसलेल्या आत्मारामाचं काय करायचं तर सेवा करायची, सेवा करून त्याचं भजन करायचं. आणि तिसरा राम आहे की जो जगत पसारा, म्हणजे हा संपूर्ण जगताचा पसारा चालवणारा जो ईश्वर आहे
ईश्वर स्वरूप राम जो आहे तर त्या रामाचं सुद्धा आज्ञा पाळून त्या ठिकाणी त्याचं भजन करायचं. आणि मग चौथा राम जो काही आहे तो त्यांनी म्हटला सबसे न्यारा. पण या सबसे न्यारा म्हणजेच निर्गुण निराकार असलेल्या या रामापर्यंत जर का आम्हाला जाऊन पोचायचं असेल तर सद्गुरु रूपी राम जो काही आहे तर त्याच्या सुद्धा आम्हाला काय मार्गदर्शनाखाली आम्हाला काय करावं लागेल तर साधना करावी लागेल. आणि सद्गुरु रूप असलेल्या या रामाचे त्या ठिकाणी मार्गदर्शन घेऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे सातत्याने जर साधना केली तर हळूहळू आम्ही सुद्धा निर्गुण निराकार असलेल्या त्या ब्रह्मतत्वापर्यंत म्हणजेच आत्मतत्वापर्यंत म्हणजेच ते मी आहे इथपर्यंत आपला प्रवास जो काही आपल्याला करायचा आहे तर तो प्रवास आपला सुखकर आणि सुलभ होईल. आणि म्हणून या चारही रामांचं भजन करत गेल्याने हळूहळू हळूहळू तो राम करताय ही भावना निश्चितपणे अंतःकरणात ठसायला लागते. आणि ती अंतःकरणात ठसायला लागली की माझा अहंकार जो काही आहे तो अहंकार हळूहळू गळून पडतो. आणि जसं सुरुवातीलाच आरतीताई म्हणाल्या होत्या त्यांच्या संचालन करताना की अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. देवाच्या आणि माझ्या मधला जो जर का काही सगळ्यात मोठा शत्रू कोणता असेल तर तो म्हणजे अहंकार आहे. आणि तो अहंकार गळून पडण्यासाठी सगुण उपासनेचं अत्यंत महत्व आहे असं समर्थ या ठिकाणी आपल्याला सांगतात. आणि त्यानंतरचा दुसरा दृश्य निरसन नावाचा जो समास आहे त्याचं सुद्धा प्राजक्तांनी अतिशय सुंदर पद्धतीने विवेचन केलेलं आहे. थोडासा या संदर्भात सुद्धा आपण विचार करूया की दृश्य निरसन या दृश्याचं निरसन करण्याची आपल्याला सवय आहे का हो, असं जर का आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की अगदी आपण लहान होतो त्यावेळेस आपल्याला काय कोणकोणत्या गोष्टी आवडत होत्या तर त्यावेळेस आपल्याला रंगीत कागद आवडत होते, काचेच्या गोट्या आवडत होत्या किंवा काही वेगवेगळ्या आकाराचे रंगाचे दगड आपल्याला आवडत होते आणि ते कुठे दिसले की आपण ते आपल्याजवळ जोपासत होतो. पुढे हळूहळू हळूहळू त्याचं मिथ्यत्व आम्हाला पटत गेलं आणि मग त्याच्या ऐवजी मग आम्हाला काय वाटायला लागलं की नाही मग बॅट बॉल हा महत्वाचा आहे, रिंग महत्वाची आहे, बॅडमिंटन महत्वाचं आहे किंवा मग काही अशा तत्सम माझे कपडे लत्ते जे आहेत ते महत्वाचे आहे, माझे खाऊ महत्वाचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने मग हळूहळू त्याच्याही कडचं जसं जसं आपण मोठं होत जातो आणखीन तसं तसं त्याचंही मिथ्यत्व आम्हाला हळूहळू पटायला लागतं. मग मात्र आम्ही पैसा अडका सोनं नाणं याच्या पाठीमागे लागतो आणि मग ते सर्वस्व आहे असं मानायला लागतो. पण हळूहळू त्याच्याही वरचं त्या ठिकाणी काय होतं आपलं तर चित्त जे काही आहे जसं जसं आपण अध्यात्माकडे लागतो तसं तसं मग या दृश्य असणाऱ्या या गोष्टी ज्या काही आहेत की ज्याची आम्हाला अत्यंत आवड होती किंवा ज्याच्यामध्ये आमचं अत्यंत आसक्ती होती तर ती आसक्ती हळूहळू आमची सुटायला लागते. तर सांगण्याचं तात्पर्य की जसं मग तुकाराम महाराजांसारखे म्हणतात की काय सोने आणि माती आम्हा मृत्तिके समान. त्या ठिकाणी पैसा अडका किंवा सोनं नाणं कसं आहे तर आम्हाला मृत्तिके समान आहे असं ते जसं म्हणतात तसं हळूहळू या सगळ्या गोष्टीचं मिथ्यत्व जे काही आहे ते मिथ्यत्व आम्हाला त्या ठिकाणी पटायला लागतं. जसं जसं आमचं आत्मानुसंधान वाढत जाईल, ब्रह्मानुसंधान किंवा रामानुसंधान वाढत जाईल तसं तसं इतर गोष्टींविषयीचं हळूहळू आसक्ती जी काही आहे ती कमी कमी होत जाईल. आणि म्हणून काकांचा एक शब्द मला अतिशय या संदर्भामध्ये सांगावासा वाटतो आणि तो म्हणजे प्रतीती मात्र सत्तावान. सातत्याने जोपर्यंत त्याची प्रतीती येते आहे आपल्याला दृश्य वस्तूची तोपर्यंत त्याला काय आहे तर तोपर्यंत त्याला सत्ता आहे. आणि त्याची प्रचिती येणं बंद झालं तर लगेच ते काय मग असून नसल्यासारखं आहे. तर अशी प्रत्येक गोष्टीकडे जर का आपली पाहण्याचा विकास आपण करून घेतला, आपली दृष्टी विकसित करण्याचा जर का सातत्याने प्रयत्न केला तर हळूहळू काय होईल तर मग जी गोष्ट आम्हाला दिसते आहे, जी गोष्ट आम्हाला भासते आहे वाटते आहे ती सगळी वस्तू किंवा व्यक्ती पदार्थ जे काही आहेत तर ते सगळे नाशवान आहेत, कधी ना कधी त्यांचा नाश होणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत ते दिसतात तोपर्यंत ते सत्य आहेत. किंवा आणखीन एक दुसरं श्रुती वचन आहे आणि त्या श्रुती वचनामध्ये ते सांगताहेत की प्रतिबोध विदितम
मतम अमृतत्वम ही विंदते. ही श्रुती असं सांगते की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सातत्याने बोध होत राहतो. म्हणजे प्रत्येक जे काही आहे तर प्रत्येक गोष्टीचं मला पंचविषयांच्या माध्यमातून, पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून पंचविषयांचं ज्ञान मला होत राहतं. म्हणजे फुल पाहिलं की फुलाचं ज्ञान मला झालं, मी काय अमुक एक पुस्तक पाहिलं त्याचं ज्ञान मला झालं. प्रत्येक गोष्ट जी काही आहे त्याचं मला काहीतरी सुगंधाचं ज्ञान होतं, दुर्गंधाचंही ज्ञान होतं, किंवा पदार्थांचं मला ज्ञान होतं, रचनेच्या माध्यमातून ज्ञान होतं. पण होणाऱ्या ज्ञानाच्या पाठीमागे असणारं ज्ञान हे कायमस्वरूपी असतं आणि होणारं ज्ञान जे आहे ते मात्र सातत्याने बदलत असतं. म्हणून होणाऱ्या ज्ञानाकडे लक्ष न देता असणाऱ्या ज्ञानाकडे लक्ष देणं, यालाच त्यांनी दृश्य विवेक नावाचा जो एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीने की सातत्याने होणाऱ्या ज्ञानाकडे लक्ष न देता असणारं, त्याच्या पाठीमागे असणारं ज्याच्या सत्तेवर ते ज्ञान होत आहे त्या सत्तेकडे जर का आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित केलं तर हळूहळू आमचं ते होणारं ज्ञान बाजूला जातं आणि असणारं ज्ञान जे आहे त्याचं अनुसंधान आम्ही टिकवून ठेवू शकतो. आणि सतत खरं पाहिलं असतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं ज्ञान हे मला सातत्याने होतच राहतं. म्हणजे आम्ही दिवसभरात किती अनुसंधान खरं म्हणजे ठेवू शकतो. पण एवढं होतं आपलं की आपण त्या दृश्याच्या प्रवाहात वाहत जातो आणि दृश्याच्या पाठीमागे असणारं जे द्रुप नावाचं सत्य आहे, आत्मा नावाचं सत्य आहे, तर त्याच्याकडे मात्र आम्ही दुर्लक्ष करतो. आणि ते म्हणून त्या प्रवाहात वाहत न जाता आम्ही सातत्याने जर का त्याच्या पाठीमागे असलेल्या अधिष्ठानाकडे आम्ही लक्ष देत राहिलो तर हळूहळू आमची ही जी काही आध्यात्मिक प्रगती जी आम्हाला साधायची आहे ती आध्यात्मिक प्रगती आम्हाला साधता येणं खरं म्हणजे शक्य आहे. कारण संतांना जर ती साधता आली तर मला का साधता येणार नाही. आणि म्हणून खूप पॉझिटिव्ह असण्याची खूप काय गरज आहे. आणि तशा पद्धतीने मला ते जमेल, मी ते करण्याचा प्रयत्न करेन असा जर विचार आपण सातत्याने करत गेलो तर मला असं वाटतं की दृश्य निरसन जे काही आहे ते हळूहळू हळूहळू मला साधता येईल. आणि म्हणून काका म्हणतात तसं की पार्श्वसंगीतासारखं स्वरूपानुसंधान जे काही आहे ते सतत सतत काय करत राहावं तर आतमध्ये पार्श्वसंगीत सुरू राहिलं पाहिजे. आत्मानुसंधानाचं पार्श्वसंगीत जे आहे ते आत सुरू राहिलं पाहिजे. आणि बाहेर मात्र जसे व्यवहार आम्हाला करायचे आहेत तसे व्यवहार आम्हाला करता आले पाहिजे. आणि तसं जर आम्हाला या सगळ्या संतांच्या सांगण्याप्रमाणे जमलं तर मला असं वाटतं की हे खूप कठीण जाईल अशातला भाग नाही, तर हे आम्हाला सहज शक्य होऊ शकेल आणि त्यांच्याच कृपेने हे शक्य होऊ शकेल. आणि अशा पद्धतीने जर का आपण सतत विचार करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया आणि ते सद्गुरूंची कृपा आमच्यावरती आहेच आणि त्या सद्गुरूंच्या कृपेच्या माध्यमातूनच आम्ही अशा पद्धतीने या दृश्याचं निरसन करण्याचा सतत प्रयत्न करूया आणि आत्मानुसंधान ठेवण्याचा प्रयत्न आपण करूया. एवढं बोलून झालेलं चिंतन मी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद ताई. नेहमीप्रमाणे तुमचं चिंतन एकदम छानच झालेलं आहे आणि तुम्ही बऱ्याच युक्त्या पण साधनेसाठीच्या दिलेल्या आहेत सगळ्यांना. निर्गुणाचं चिंतन करण्यासाठी आपल्याला सगुणाचा म्हणजे देहाचा आणि मनाचा आधार घ्यावाच लागतो. त्या माध्यमातूनच आपण निर्गुणाचं चिंतन जरी करायचं म्हटलं तरी करता येतं. त्यामुळे सगुणोपासना किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा उद्धृत झालं याच्यामुळे. होणाऱ्या ज्ञानाकडे लक्ष न देता असणाऱ्या ज्ञानाकडे लक्ष केंद्रित केलं तर अनुसंधान साधायला आणि ते टिकवून ठेवायला मदत होते. ही एक छान युक्ती तुम्ही दिली आहे की जी आपण रोजच्या रोज आपल्या संबंध दिवसाच्या याच्यात अनेकदा हे वापरत गेलो तर हळूहळू कायम ते अनुसंधान आपण टिकवू शकू. प्रतीती मात्र सत्तावान आपलं नेमकं वेगळ्या बाबतीत होतं
की जेव्हा म्हणजे काय स्थलत्याग होता, सभेची जाते, तिथे तेवढ्या पुरतं आपलं प्रतिती मात्र 57 असतं, की आहे सगळं ऐकतोय तोपर्यंत सगळं लक्षात असतं आणि संपलं की सगळं विसरतो. तसं होऊ नये यासाठी आपल्या सर्वांना श्री गुरु सद्बुद्धी देवोत अशी प्रार्थना करते. आणि शेवटचा श्लोक मृणाल घेणार आहे. मृणाल आहे? हो आहे. येतोय आवाज माझा? हो, येतोय. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनी लया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.